आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने. अर्थसंकल्प जाहीर झाला, पण खरंच हा अर्थसंकल्प किती महत्त्वाचा आहे या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आणि आत्ता प्रामुख्याने राजकीय संदर्भामध्ये पण ही चर्चा करायची आहे. कारण आता आपण व्यापाऱ्यांशी बोललो, अर्थतज्ञांशी बोललो, हे सगळे लोक काय प्रकारे या अर्थसंकल्पाकडे बघतायत हे आपण बघितले. पण आत्ता आपल्यासोबत अमरसिंह पंडित आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अमरसिंह पंडित. अमरसिंह पंडित, अर्थसंकल्प तुम्ही वाचला, बघितला, तुम्ही स्वतः होता सभागृहामध्ये. तुम्ही मला सांगा हा अर्थसंकल्प किती महत्त्वाचा आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेसची जी अधिकृत भूमिका आलेली आहे त्याच्यामध्ये काही वेगळंच म्हटलंय. तुम्ही या अर्थसंकल्पाकडे कसं बघता आहात, काय वाटतं? आजचा अर्थसंकल्प म्हणजे या राज्यातल्या 11 कोटी जनतेची दिशाभूल करणारा, नाउमेद करणारा हा अर्थसंकल्प आहे. ग्रामीण भागाच्या संदर्भातल्या जर काय आपण तरतुदी पाहिल्या तर आकडे मोठमोठे वाटतात. मी आता तुमच्या सगळ्यांचं ऐकत होतो, आकडे मोठे वाटतात. 330 कोटी रुपयाची जी काही शेतीसाठी तरतूद ठेवलेली आहे ड्रिपसाठी, ती तरतूद जर काय आपण पाहिली तर त्याच्यातनं केवळ या राज्यातला 2750 हेक्टर जमीनसाठी ती तरतूद आहे. आपण जलशिवारच्या संदर्भात आपण जे काही म्हणतायत 1000 कोटी रुपयाची तरतूद ठेवलेली आहे. आपल्याला 5000 गावं हे टंचाई मुक्त करायचे. या 5000 गावांमध्ये 1000 कोटी रुपयाचा खर्च आपल्याला जर काय करायचं म्हणलं तर 2 लाख रुपये एका गावाला येतात. या 2 लाख रुपयामध्ये एक साधा माती बंधारा सुद्धा आपल्याला उभा करता येत नाहीये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं आता कालची झालेली गारपीट वगैरे जे काही अवकाळी पाऊस आहे याच्यासाठी सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसत नाहीये. एकूण आपल्याला 4800 कोटी रुपयाचं जे काही देणं लागतंय त्यापैकी 2000 कोटीची तरतूद केली आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आणि 2000 कोटीची तरतूद या आजच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. मग 800 कोटी रुपयाचं ऋण अजूनही राहतच आहे ना, याची तरतुदीचं काय? मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय दुष्काळी भाग असणारा हा मराठवाडा, या मराठवाड्यासाठी काही एक तरतुदी केलेल्या नाहीत. विदर्भातलं हे सरकार आणि केवळ विदर्भातल्या लोकांसाठीच केलेल्या या तरतुदी आहेत. सिंचनासाठी जे काय आपण सांगतायत जलसंपदा विभागाच्या वतीनं केलेल्या तरतुदी, जे काही 30-35 प्रकल्प जे काय व्हायचे त्यापैकी मराठवाड्यातला एकही प्रकल्प त्यामध्ये येत नाही. मला वाटतं 1 का 2 प्रकल्प केवळ त्यामध्ये येतात. त्याला जे काही लावलेले निकष जे काय आहेत, 75% पूर्ण झालेली जी काही धरणं आहेत, 75% पेक्षा अधिक पूर्ण झालेल्या धरणांसाठीच आपण पैसा इथं देत आहोत. आणि म्हणून मराठवाड्यासाठी याच्यात अधिकची काही तरतूद केलेली नाही. किंबहुना आता बीड जिल्ह्यातला जो काही रेल्वेचा प्रकल्प आहे 144 कोटी रुपये केंद्र सरकारनं जे काही दिलेले आहेत त्याला मॅचिंग ग्रँट राज्य सरकारनं द्यायची आहे. त्याला 144 कोटी रुपये राज्य सरकारनं जे काही द्यायचे, मुळातच राज्यासाठी केलेली तरतूद 65-67 कोटी रुपयाची आहे. मग ही मॅचिंग ग्रँट कधी देणार आहेत? आणि म्हणून मराठवाड्यातलं जे काही नेतृत्व आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं जे काही नेतृत्व आहे, याची पत या राज्याच्या सरकारमध्ये आहे का नाही या संदर्भातला आता इथं शंका व्यक्त करायला वाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी एक सांगेल की या अर्थसंकल्पानं आमचं तर सोडा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा विषय सोडा, शिवसेना तरी समाधानी आहे का? कारण अर्थसंकल्प याचं वाचन झाल्यानंतर शिवसेनेतला अतिशय एक महत्वाचे जबाबदार व्यक्तीनं सभागृहाच्या बाहेर, परिषदेच्या बाहेर येत असताना त्यांनी नारा दिला की हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा नाहीये तर केवळ विदर्भांचा, वैदर्भीय अर्थसंकल्प म्हणून त्यांनी नारा दिलेला आहे. म्हणून आमचा विषय सोडा, तुमचा मित्रपक्ष जो काही सरकारमध्ये आहे ते तरी समाधानी आहे का या संदर्भातला आपण विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भाग जो काही 55% आहे त्याच्यासाठी आपण अधिकच्या तरतुदी काही एक केलेल्या नाहीयेत. हा अर्बन भागातल्या या तरतुदी आपण मग मी तुमचं सगळ्यांचं ऐकत होतो, कुठं एलबीटीच्या संदर्भात आपण बोलत, टॅक्सेशनच्या संदर्भात आपण बोललात, परंतु ग्रामीण भागातल्या तरतुदी आपल्याला आकडेवारी मोठे दिसते. परंतु जे काही तुमचे उद्दिष्ट आहेत, 5000 गावं आपल्याला टंचाई मुक्त एका वर्षात करायचे, 25,000 गावं 5 वर्षात करायचे, 1000 कोटी रुपयाची तरतूद, 2 लाख रुपयाचा माती बंधारा करून ते गाव टंचाई मुक्त होणार आहे? हे होऊ शकत नाही. 330 कोटी रुपये जे आपण ड्रीपसाठी देत आहेत, 2.70 क्षेत्रासाठी 70% म्हणजे 3.25% क्षेत्रासाठी आपण साधारणपणे क्षमतेच्या 70% पाणी आपण वापरतोय. मग आज या दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आपण ड्रीपसाठी जे मराठवाडा, विदर्भाला जसं पॅकेज दिलं तसं मराठवाड्याला देण्याची जबाबदारी या राज्य सरकारची नाहीये. परंतु मुळातच या ग्रामीण भागाकडे सातत्यानं केवळ या 6 महिन्यात जर का आपण पाहिलं, 200 दिवसापेक्षा अधिकचा कालावधी त्यांचा झालेला आहे. जर का एकूण आपण पाहिलं तर शेतीकड, ग्रामीण भागाकड केवळ दुर्लक्ष आणि दुर्लक्षच यांनी केलेलं आहे. स्मारकांच्या संदर्भात आपण इथं उल्लेख केला, स्मारक
केवळ आपण आजच्या या अर्थसंकल्पामध्ये जर काय पाहिलं तर छत्रपतींच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आपण उल्लेख केल्याप्रमाणे आपण त्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदुमिलाच्या स्मारकासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याची तरतूद नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकांसाठी आवश्यकतेनुसार खर्च केला जाईल. गोपीनाथ मुंडेंचं जे काही स्मारक आपण औरंगाबादमध्ये करणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा केवळ आवश्यकतेनुसारच आपण तरतुदी करणार आहेत. आणि म्हणून या ज्या काही तरतुदी आपल्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकात दिसत आहेत. लक्षात आले तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. माधव भंडारी आता आपल्यासोबत आहेत. माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आहेत. माधव भंडारी, अमरसिंह पंडितांनी आता जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? काय उत्तर आहे? काय वाटतं? काय पंडित साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून बोलतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या नात्याने इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी त्यांच्याकडून काहीतरी ऐकतोय. एकंदर अर्थसंकल्पाचं त्यांचं आकलन जे आहे, त्यांनी या सरकारचे 220 दिवस झाले असं सांगितलं. त्यांची आकडेवारी कुठून येते हे मला माहीत नाही, पण आता त्यांनी सांगितल्यानंतर मी थोडी आकडेमोड केली. आमच्या सरकारला 138 दिवस पुरे झालेत. म्हणजे जिथे मुळात 138 ते 220 असं ज्यांना वाटतं आणि दिवसांपुरतं, त्यांचं बाकीच्या अर्थसंकल्पाच्या आकडेवारीबद्दल मी कशाला भाष्य करू? एकंदर तरतुदी आणि विदर्भ आणि मराठवाड्यावरचा अन्याय, मराठवाड्यातले अपुरे प्रकल्प ही गेल्या 15 वर्षाची यांच्याच सरकारची देणगी आहे. आणि या सरकारने 3 लाख कोटींच्या वरचं कर्ज करून ठेवलेलं आहे. ते कर्ज फेडण्याची तरतूद तुम्ही कुठे केलीत हा प्रश्न ते विचारतायत. म्हणजे आम्ही या राज्याचं दिवाळं वाजवलंय आणि दिवाळं आम्ही वाजवलं, पण तुम्ही ते कसं निस्तारणार आहात हे आम्हाला ते अत्यंत शहाजोगपणे विचारतायत. आणि हा शहाजोगपणा, एवढा निर्ढावलेपणा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते. पण आता मी त्या राजकीय चिखलफेकीमध्ये जात नाही. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जी परिस्थिती या राज्याची आहे, कालच आपण राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल समोर ठेवला आणि त्याच्यामध्ये राज्याचं जे चित्र आपल्या समोर आलेलं आहे, मग ते शेती क्षेत्राचं असू द्या किंवा औद्योगिक क्षेत्राचं असू द्या, राज्याची सर्व क्षेत्रातली सर्वंकष पिछेहाट आहे. शेती क्षेत्रामध्ये आपण उणे वाढ आहे. औद्योगिक क्षेत्राची वाढ कमी झालेली आहे. आणि या सगळ्याच बरोबर महाराष्ट्राच्या 358 तालुक्यांपैकी 225 तालुक्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस झालाय. खरीप आणि रब्बीची दोन्ही पिकं गेली आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था सर्व बाजूनी कोलमडत आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जेवढा चांगला अर्थसंकल्प मांडणं शक्य होतं तेवढा चांगला अर्थसंकल्प आमच्या अर्थमंत्र्यांनी मांडलाय. याबद्दल खरं म्हणजे त्यांचे अत्यंत कौतुक केलं पाहिजे. त्यांचा